नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर एस वैसारे, हेड ऑफ डिपार्टमेंट हिस्ट्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सुरतोली लोहारा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जो इतिहासाचा प्रकरण अभ्यासत होतो फ्रेंच राज्यक्रांती. तर फ्रेंच राज्यक्रांतीच्या संदर्भामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रस्तावना बघितलेली होती. कशा प्रकारची पार्श्वभूमी किंवा प्रास्ताविकच्या माध्यमातून फ्रेंच राज्यक्रांतीला पोषक असं वातावरण तयार झालेलं होतं, कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर घडामोडी निर्माण झालेल्या होत्या. आणि आता ॲक्च्युली फ्रेंच क्रांतीची कारणे जी आहेत, कारणे आज आपण अभ्यासणार आहोत. तर फ्रेंच राज्यक्रांतीची जी कारणे आहेत त्याच्यामध्ये नंबर 1 जसं राजकीय परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये 2 मुद्दे तुम्हाला समाविष्ट करायचे येतील राजकीय परिस्थितीच्या संदर्भामध्ये: अनियंत्रित राजेशाही आणि भ्रष्ट प्रशासन व्यवस्था. त्यानंतर आपण बघणार आहोत दुसरा मुद्दा सामाजिक स्थिती किंवा परिस्थिती. सामाजिक स्थिती किंवा परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये नंबर 1 सरंजामदार, नंबर 2 धर्मगुरू, नंबर 3 सर्वसामान्य जनता. त्याच्यानंतरचा फ्रेंच राज्यक्रांतीचा तिसरा कारण आहे आर्थिक स्थिती. चौथा कारण आहे विचारवंतांचे कार्य. आता विचारवंतांच्या कार्यामध्ये मॉन्टेस्क्यू आहे, व्हॉल्टेअर आहे, त्यानंतर रुसो आहे, डिडेरा आहे, ह्यांच्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर आहे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. ही फ्रेंच राज्यक्रांतीची महत्त्वाची कारणं आहेत. ह्याचा अभ्यास आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आपण सर्वात पहिल्यांदा राजकीय स्थिती ह्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर राजकीय परिस्थिती कशी होती ह्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करायला गेलो तर ती परिस्थिती अभ्यासताना आपण सर्वात पहिल्यांदा बघू अनियंत्रित राजेशाही. तर विद्यार्थी मित्रांनो, फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये अनियंत्रित राजेशाही राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने हा पहिल्यांदा आपण ह्या मुद्द्याचा अभ्यास करूया. तर अनियंत्रित राजेशाही कशी होती? तर फ्रान्समध्ये त्यावेळी ब्युरबान घराण्याची सत्ता होती. आता बुरबान घराण्याच्या विषयीची माहिती प्रत्येक एक्झाममध्ये परीक्षामध्ये विचारली जाते. तर बुरबान हा जो नाव आहे राजघराण्याचा, हा अत्यंत महत्त्वाचा असा घराणा आहे. तो लक्षात ठेवा. तुम्हाला MCQ क्वेश्चनमध्ये हा नक्कीच विचारला जातो, नेहमी विचारला जातो. त्याच्यामुळे बुरबान घराण्याची राजसत्ता फ्रान्समध्ये होती हे लक्षात ठेवायचं. आणि ह्या घराण्यातील जो 14वा लुई आहे, त्या 14व्या लुईची सत्ता प्रस्थापित होती. त्याची सत्ता जर बघितली तर 1643 पासून 72 वर्षापर्यंत त्याची या राजघराण्याची सत्ता आपल्याला फ्रान्समध्ये आढळते. आणि ही एवढी प्रदीर्घ राजसत्ता आहे, जगाच्या इतिहासामध्ये आपल्याला पहिल्यांदाच बघायला मिळते. आणि ह्या 14व्या लुईचे जे व्यक्तिमत्व होतं हे अत्यंत प्रभावशाली असं होतं. सम्राटाला साजेसे असे त्याचे व्यक्तिमत्व होतं. त्याची महत्त्वाकांक्षा आणि अत्यंत त्याची महत्त्वाकांक्षा अत्यंत अशी विजुगुषी वृत्तीची होती. आणि तो शक्तिशाली राजासुद्धा होता. आणि त्यांनी राजपदाच्या दैवी सिद्धांताचा तो पुरस्कर्ता होता. दैवी राजसत्ताच्या सिद्धांताचा पुरस्कर्ता होता. तर दैवी राजसत्ताचा सिद्धांत म्हणजे काय? कारण देवानेच मला तुमच्यावर राज्य करण्यासाठी या ठिकाणी मला पाठवलेला आहे, अशा प्रकारचा जो दैवी राजसिद्धांत होता ह्याचा तो पालन करता होता. आणि तशा प्रकारची राजसत्ता तो जनतेवर थोपवू इच्छित होता, नव्हे थोपवलेलं होतं. तर त्याच्या कारकिर्दीमध्ये काही सरदारांनी बंडसुद्धा केलेला होता, त्याच्या राजसत्तेला विरोध केलेला होता. त्यांनी त्या बंडाचे अत्यंत कठोरतेने, अत्यंत क्रूरतेने त्याचे दमनसुद्धा केलेलं आपल्याला बघायला मिळते. परिणामी त्याच्या हाती असीमित अशी फ्रान्सची सत्ता केंद्रित झाली. आणि संपूर्ण राज्यामध्ये त्याला विरोध करणारा कुणीही एक उरलेला नव्हता, कोणतीच ताकद त्याला विरोध करणारी उरलेली नव्हती. म्हणूनच लुई काय म्हणायचा? मी म्हणजेच राज्य. एवढ्या अहंकाराने तो बोलायचा. मी म्हणजेच राज्य आहे, आय एम अ स्टेट असं तो म्हणायचा. एवढी निरंकुश सत्ता, ताकद त्याच्यामध्ये, त्याच्या हातामध्ये आलेली होती. आणि 14व्या लुईचे एकूणच जीवन जर बघितलं तर ह्या विचारसरणीला पोषक असं होते. त्याला असं वाटायचं की आपले प्रचंड असं साम्राज्य असावं आणि ते वैभवसंपन्न असावं. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये त्याने आपल्या कार्यकाळामध्ये काय केलेलं होतं
की सर्व सत्ता आपल्याच हाती ठेवण्याच्या नादामध्ये त्यांनी सर्व प्रजेला सर्वच अधिकारापासून वंचित ठेवलेलं होतं. म्हणजे कोणत्याच प्रकारचे अधिकार, मग त्याच्यामध्ये भाषण स्वातंत्र्य असेल, लेखन स्वातंत्र्य असेल, विचार स्वातंत्र्य असेल, धार्मिक स्वातंत्र्य असेल, ह्या सर्व बाबतीत प्रजेला काय केलेलं होतं, वंचित केलेलं होतं. ह्या अधिकारातून त्यांना निरस्त केलेलं होतं. आणि धार्मिक दृष्टीने जर बघितलं तर लुई हा कॅथॉलिक धर्माचा होता. त्याच्यामुळे प्रोटेस्ट धर्मियांना तो त्रास मोठ्या प्रमाणामध्ये दिला जात होता. म्हणजे धार्मिक जी क्रूरता आहे ही सुद्धा त्याच्या अंगामध्ये भिनलेली आपल्याला बघायला मिळते. प्रजेने जर एखाद्या प्रजेमधील एखाद्याने आवाज जरी उठविला तर तो आवाज, त्याच्या विरोधी आवाज तात्काळ असा दाबून टाकला जाईल, त्याच्यावर अंकुश ठेवला जाईल. तशा प्रकारे 14व्या लुईची जी सत्ता आहे ती फ्रान्समध्ये निरंकुश अशी राजसत्ता प्रस्थापित झालेली आपल्याला बघायला मिळते. साम्राज्य विस्ताराच्या बाबतीत जर बघायला गेलं तर 14व्या लुईला साम्राज्य विस्ताराची मोठ्या प्रमाणे हौस होती आणि ह्या बाबतीत तो युद्धाचा समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये होता. म्हणजेच युद्धाच्या माध्यमातून जास्तीत जास्त साम्राज्य आपल्या सत्तेखाली कसं येईल, आपल्या टाचेखाली कसं येईल ह्याचा तो विचार करायचा. आणि युरोपात आपले प्रचंड साम्राज्य असं असावं अशी त्याची अत्यंत निरंकुश अशी महत्त्वाकांक्षा होती. आणि ह्यातूनच त्यांनी युद्धालासुद्धा सुरुवात केलेली होती. आणि जवळजवळ युद्ध करण्यासाठी त्यांनी 2 लाख सैन्य असं उभारलेलं होतं. आणि लुईने सर्वप्रथम आपली नजर स्पेनकडे वळविली. तर स्पेनकडे नजर का वळविली? कारण स्पेन आपल्या हाती आला आणि स्पेनची सत्ता आपल्या ताब्यात आली तर आपला साम्राज्य विस्तार अधिक घडून येईल अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. तसं जर पाहिलं तर फ्रान्स आणि स्पेन हे जे 2 राजघराणे आहेत, ह्या 2 देशामधील राजघराणे आहेत हे एकच होते. आणि शक्य तेवढ्या लवकर स्पेन आपल्या हातात यायला पाहिजे असं त्याला वाटत होते. परंतु गोष्ट काय झाली की ज्यावेळेस फ्रान्सने किंवा 14व्या लुईने स्पेनवर हल्ला केला तेव्हा स्पेनचा पराभव केला. मात्र काय झालं की इंग्लंडने ह्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप केलं आणि राजकीय हस्तक्षेप करून स्पेनवर हल्ला झालेला होता, स्पेनचा पराभव झालेला होता. तरी पण फ्रान्सचा विजयी रथ रोखण्यासाठी त्याने इंग्लंड, हॉलंड आणि स्वीडन असा संघ तयार केला. कोणकोणता? इंग्लंड, हॉलंड आणि स्वीडन असा संघ तयार केला. आणि परिणामी स्पेनला पराभूत करूनसुद्धा 14व्या लुईला स्पेनवर ताबा मिळविता आला नाही. आणि ह्याचीच पुनरावृत्ती पुढे जेव्हा जेव्हा युद्ध स्पेनच्या विरोधामध्ये होत गेलं अशीच पुनरावृत्ती मात्र घडत गेली. त्याच्यामुळे काय झालं की समोर हॉलंड आणि जर्मन प्रदेशावर विजय मिळवूनसुद्धा फ्रान्सला इंग्लंडमुळे कोणत्याच प्रकारचा विजय सत्तेच्या बाबतीत मिळवता आला नाही. म्हणजे फ्रान्स आणि हॉलंडवर विजय मिळवूनसुद्धा त्याचा फायदा मात्र फ्रान्सला मिळविता आला नाही. आणि युद्धाच्या ह्या मार्गाने फ्रान्स व स्पेनचे संयुक्त राज्य अशी आकांक्षा पूर्ण होत नसल्याचे दिसताच, म्हणजे याची जी आकांक्षा होती कुणाची? 14व्या लुईची, की फ्रान्स आणि स्पेनचे संयुक्त राज्य अशा प्रकारे आपला राज्य असावा, अशा प्रकारे विस्तारलेलं राज्य असावा, ही जी आकांक्षा होती ही आकांक्षा पूर्ण न होण्याचे दिसताच 14व्या लुईने राजनीतीचा प्रारंभ केला. मग त्यांनी काय केलं की स्पेनचा राजा जो होता चार्ल्स द्वितीय, लक्षात ठेवायचं, चार्ल्स द्वितीय ह्याच्या मृत्यूनंतर ती गादी जी आहे चार्ल्स द्वितीयची आपल्या नातवाला मिळवून द्यावी अशा प्रकारचे त्याचे स्वप्न होतं. आणि तशा प्रकारे त्यांनी प्रयत्नसुद्धा सुरू केला. आणि अर्थातच या ठिकाणी सुद्धा त्याच्या मार्गामध्ये जो खोडा घातला ते इंग्लंडनेच घातलेला होता. आणि इंग्लंडने इतर राष्ट्राच्या मदतीने त्याच्या ह्या स्वप्नाला विरोध दर्शविला. त्याचे परिवर्तन असं झालं की दोघांमध्ये युद्ध झालं. आणि युद्ध झाल्यानंतर दोघांमध्ये म्हणजे कोणत्या? स्पेनमध्ये आणि फ्रान्समध्ये युद्ध झालं पुन्हा. आणि त्यामध्ये एक तह झाला. कोणामध्ये? स्पेन आणि फ्रान्समध्ये. त्या तहानुसार स्पेनचे स्वतंत्र राज्य कायम राहावे आणि 14व्या लुईच्या इच्छेनुसार मात्र त्याच्या नातवाला स्पेनचे राजपद दिले जावे
अशा प्रकारे तहानुसार ठरलं आणि स्पेन हा स्वतंत्र राज्य झाला आणि स्पेनचे जे राजपद होते त्याच्या नातवाला मात्र मिळाले. त्यानंतर आर्थिक धोरण, राजकीय परिस्थितीच्या संदर्भामध्ये समोरचा जो मुद्दा आहे आर्थिक धोरण, तर आर्थिक धोरणाच्या संदर्भामध्ये आपण जर अभ्यास करायला गेलो तर बघा, नेहमी आणि सततचे युद्ध आणि राजघराण्याचे विलासित जीवन ह्यामुळे फ्रान्स त्यावेळी आर्थिक अडचणीमध्ये होता. त्यातून बाहेर पडण्यासाठी 14 लुईने काय केलेलं होतं की प्रजेवर अत्यंत भरमसाठ मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स कर लावलेले होते आणि कराच्या ओझ्याखाली जी जनता आहे ती दबून त्रस्त झालेली होती. आणि ह्याच्याबद्दल 14व्या लुईला काहीच वाटत नव्हते. त्यांचे जनतेचे हाल किती होत असले तरी त्याला जनतेची कोणत्याच प्रकारची पर्वा मात्र वाटत नव्हती. आणि ह्याचे प्रतीक जर बघितलं तर त्याची जेव्हा डेथ झाली, मृत्यू झाला, त्यावेळेस एका सर्वसामान्य माणसाने काढलेले उद्गार आहेत. ते उद्गार म्हणजे असे आहेत की 14व्या लुईचा मृत्यू झाल्याने जेव्हा त्याला कळले किंवा प्रजेला कळले तेव्हा ती प्रजा आनंदाने गदगदून गेलेली होती. अत्यंत तो आनंद त्यांच्या गगनात मावेनासा झालेला होता प्रजेच्या. आणि आपल्या सुटकेबद्दल त्यांनी देवाचे, ईश्वराचे आभारसुद्धा मानलेले होते. म्हणजे एखाद्या राजसत्तेच्या विरोधामध्ये जनतेचं असलेला विरोध ह्या ओळीतून आपल्याला सहज प्रगट होताना दिसते. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी 14व्या लुईनंतर आंतरराष्ट्रीय कर्ज काढलेले होते, ते सुद्धा दिवसेंदिवस वाढत होते आणि फ्रान्सची आर्थिक घडी विस्कटून गेलेली होती. आणि मात्र त्याच्या दरबारामध्ये एक अत्यंत असा हुशार असा अर्थमंत्री होता, त्याचं नाव आहे कोलबर्ट. हा सुद्धा लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारला जातो, कोलबर्ट. तर हा अत्यंत हुशार असा मंत्री होता. त्याची कारकीर्द लुईच्या काळामध्ये अत्यंत चांगली अशी होती. आणि त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी फ्रान्सला आर्थिक बाबतीत सावरायचा बराच प्रयत्न केलेला होता. जास्तीत जास्त जमीन कसण्यासाठी शेतकऱ्यांना देऊन प्रोत्साहन असं निर्माण केलं. देशाच्या उत्पन्नामध्ये भर टाकण्यासाठी विविध मार्गाचा त्यांनी अवलंब केला. त्यांनी भ्रष्टाचाराला कडक असा प्रतिबंध घातला. विदेशी व्यापारी जे धोरणं होती त्याच्यामध्ये चेंजेस केले, बदल केले, जेणेकरून विदेशी गुंतवणूक आपल्या फ्रान्समध्ये येईल, आपल्या देशामध्ये येईल. आणि एवढंच नाही तर व्यापारी ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्यांना सवलतीसुद्धा दिल्या आणि निर्यात करण्यावर जास्तीत जास्त भर दिलेला होता की जेणेकरून आर्थिक डोलारा जो आहे फ्रान्सचा सावरेल. व्यापाराच्या दृष्टिकोनातून दळणवळणाच्या सोयीसुद्धा उपलब्ध करून दिल्या. याच्यामुळे काय झालं की फ्रान्समध्ये उद्योगाच्या निर्मितीसाठी आणि वृद्धीसाठी बरेच मोठ्या प्रमाणामध्ये यांनी प्रयत्न केलेले होते. अशा प्रकारे कोलबर्टच्या आतापर्यंत केलेल्या अथक प्रयत्नांमुळे फ्रान्सचे जे घसरते आर्थिक गाड्या आहेत कसे तरी जागेवर रोडावर आलेले आपल्याला बघायला मिळत होते. आणि अशा प्रकारे आर्थिक परिस्थिती अत्यंत घसरलेली असतानासुद्धा कोलबर्टच्या अत्यंत बुद्धिमान अर्थमंत्र्यामुळे तो डोलारा कसा बसा तरी सावरलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आहे सांस्कृतिक उन्नती. सांस्कृतिक उन्नतीच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर 14व्या लुईला अत्यंत ऐषआरामाचे जीवन जगण्याची सवय जडलेली होती. त्यांच्या थाटमाट मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला होता. त्यासाठी त्याने स्वतःच्या ऐषआराम करण्यासाठी, थाटमाट साधण्यासाठी त्याची जी राजधानी आहे फ्रान्सची पॅरिस, त्या पॅरिसपासून 12 मैल अंतरावर व्हर्साय या ठिकाणी एक खास स्वतंत्र असा राजवाडा बांधलेला होता. लक्षात ठेवायचं, त्याला आरसे महल असे म्हणतात. पॅरिसमध्ये व्हर्साय येथे एक राजवाडा बांधलेला होता. हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुनासुद्धा समजला जातो आणि संपूर्ण फ्रान्समध्ये हा राजवाडा वैभव आणि शान चौकीसाठी एक प्रतीक म्हणून गणला जातो. आणि पॅरिस त्यावेळी युरोपची सांस्कृतिक राजधानीसुद्धा मानली जाते. तर अशा प्रकारे 14व्या लुईच्या हातामध्ये फ्रान्समध्ये निरंकुश राजसत्ता प्राप्त झाल्यानंतर त्याच्या परिणामाच्या बाबतीत फ्रान्स आणि इंग्लंडमधील जी राजसत्ता आहे निरंकुशतेच्या बाबतीत आपल्याला बराच मोठ्या प्रमाणामध्ये अंतर दिसून येते. जसं आता इंग्लंडमध्ये सुद्धा अनियंत्रित राजेशाही होती, फ्रान्समध्ये सुद्धा अनियंत्रित राजेशाही होती. परंतु इंग्लंडमध्ये संसद मात्र बळकट होती. तिथं संसद होती. राणी एलिझाबेथची अनियंत्रित राजेशाही असूनसुद्धा तिथं संसद बळकट असल्यामुळे तिथला विकास मोठ्या प्रमाणामध्ये राणी एलिझाबेथने घडवून आणलेला होता. आणि ब्रिटन त्या काळामध्ये झपाट्याने प्रगती करून एक जागतिक स्तरावर एक प्रगतशील
विकसित असा राष्ट्र घडवून आणलेला होता. उलट फ्रान्सची स्थिती मात्र वेगळी झालेली होती. खरे तर एलिझाबेथच्या तुलनेमध्ये 14वा लुई आहे अधिकच शक्तिमान होता, परंतु तेथे संसद नावाचा कोणत्याच प्रकारचा प्रकार नव्हता आणि राज्याची सर्व सत्ता मात्र सम्राटाच्या हाती एकत्रित झालेली होती, केंद्रित झालेली होती. मात्र राज्यनिर्मिती आणि डामडौल ह्यांच्या बाबतीत हव्यासापायी 14व्या लुईच्या कारकिर्दीमध्ये फ्रान्सची मात्र घसरगुंडी सुरू झाली आणि कराच्या बोजाने मात्र जनता अत्यंत त्रस्त झालेली होती. 14व्या लुईनंतर 15वा लुई आला. त्यांनीसुद्धा फ्रान्सच्या बाबतीत पाहिजे त्या प्रमाणामध्ये कठोर असे किंवा चांगले असे निर्णय घेतले नाही, धोरणं अशी चांगली बनवली नाही. तो सुद्धा अत्यंत आळशी होता, विलासी होता. त्याचे मंत्रीसुद्धा अयोग्य होते आणि तत्कालीन म्हणजेच 15व्या लुईच्या काळातील फ्रेंच दरबार म्हणजे भ्रष्टाचार आणि दुष्ट कृत्यांचा अड्डा बनलेला आपल्याला बघायला मिळतो. प्रशासन नावाची गोष्टच त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हती आणि असा अहवाल ऑस्ट्रियाच्या राजदूताने आपल्या देशामध्ये पाठवलेला होता. त्यानंतर 16वा लुई सत्तेमध्ये आला. ह्याची कारकीर्द जर बघितली 16व्या लुईची तर 1774 ते 1793 अशी येते. त्यावेळी त्याच्या वाट्याला आलेले अस्ताव्यस्त असे साम्राज्य होते फ्रान्सचे आणि ह्याचं जीवनसुद्धा अत्यंत विलासी, चैनी आणि आळशी असे होते आणि येथूनच पुढे युद्ध सुरू असल्याने जी आर्थिक परिस्थिती याची फ्रान्सची अत्यंत डबघाईस आलेली होती आणि 16वा लुई अयोग्य शासक असल्यामुळे त्यांना फ्रान्सचा कोसळता डोलारा जो आहे त्या सावरणे मात्र जमलं नाही. ह्याच्यामध्ये आणखी एक भर पडली, ती म्हणजे कोणती की त्याची पत्नी 16व्या लुईची पत्नी मेरी अँटायनेट. तर मेरी अँटायनेट जी आहे हे लक्षात ठेवा, ह्याच्या बाबतीतसुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जाते. मेरी अँटायनेट ही ऑस्ट्रेलियन सम्राज्ञी मोरिया थेरेसाची मुलगी होती. कुठली? ऑस्ट्रियन जी सम्राज्ञी होती मेरिया थेरेसा ह्याची मुलगी होती. अतिशय सुंदर होती, मात्र महत्त्वाकांक्षी होती आणि 16वा लुई मात्र दुर्बल स्वभावाचा होता. त्याचा फायदा त्या मेरी अँटायनेटने घेतला आणि त्याच्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. अतिशय घमंडी आणि जिद्दी आणि विलासप्रिय अशा राणीने राज्यकारभारामध्ये हस्तक्षेपाला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस फ्रान्सची परिस्थिती अत्यंत अशी बिकट बनलेली होती किंवा अत्यंत अजून बिघडली आणि फ्रेंच जनतेच्या अडचणी मात्र तिने कधीच ओळखू शकल्या नाही. त्यामुळेच फ्रेंच जनता अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ह्या राणी अँटायनेटचा द्वेष करीत होती आणि फ्रेंच जनतेला कोणत्याच प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते, कोणतेच अधिकार नव्हते. संपूर्ण सत्ता ही राजाच्या हाती केंद्रित झाल्यामुळे मन वाटेल तसा सत्तेचा वापर राजा आणि तेथील प्रशासकीय अधिकारी करीत असत आणि त्या ठिकाणी एक असा एक अधिकार होता की खटला चालवल्याशिवाय ते कुणालाही शिक्षा देऊ शकत होते आणि ह्या अधिकाराला काय म्हणायचे? लेटर्स डी कॅसेट. लक्षात ठेवा, ही कॉन्सेप्ट, ही संकल्पनासुद्धा विचारली जाते परीक्षांमध्ये. कशाची संकल्पना आहे ही? की फ्रान्समध्ये गुन्हा दाखल केल्याशिवाय अटक करण्याचा जो अधिकार होता त्याला लेटर्स डी कॅचेट असं म्हटलं जात होते आणि ते स्वाभाविकच आहे की त्याचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणामध्ये केला जात होता आणि ह्याचा वापर करून, ह्या अधिकाराचा वापर करून जो फ्रेंच विचारवंत होता व्हॉल्टेअर आणि फ्रेंच क्रांतीचा जो नेता होता मिरॅबो ह्यांनासुद्धा अटक करून तुरुंगामध्ये घालण्यात आलं. तर तिथं सर्वसामान्य जनतेची अवस्था काय असेल आपल्याला हे आपण समजू शकतो. तर अशा प्रकारे फ्रान्सची अवस्था भयानक झालेली होती आणि सत्तेचे केंद्रीकरण झालेले होते आणि प्रत्येक गोष्टीचे संचालन राजमहालातून होत होते. लहानात लहान जी गोष्ट असेल त्या गोष्टीलासुद्धा सम्राटाची संमती असणे आवश्यक होते आणि चर्चच्या दुरुस्तीसाठी सुद्धा राजदरबाराची संमती आवश्यक होती. याचाच अर्थ जवळजवळ संपूर्ण सत्ता लहान सहान बारीक गोष्टीसाठी ही सत्ता केंद्रित झाल्याने कुणाकडे? तिथल्या राजसत्तेकडे केंद्रित झाल्यामुळे जनतेचे हाल भयानक असे झालेले होते आणि जसा इंग्लंडमध्ये संसद नावाचा प्रकार होता की थोडीशी मदत करायचा राजसत्तेला किंवा तिथल्या राजाला, तशा प्रकारची सत्ता इंग्लंडमध्ये सुद्धा होती. त्याला स्टेटस जनरल असं म्हणायचे, परंतु
ही स्टेटस जनरल नावाची जी संस्था आहे ही असून नसल्यासारखी होती, कारण 1664 ह्या संस्थेची बैठकच झालेली नव्हती. ह्यावरून आपण समजू शकतो की फ्रान्सची अवस्था राजकीयदृष्ट्या अत्यंत भयावह अशी झालेली होती आणि तेथील जनता आहे ही अत्यंत चिरडली गेलेली होती त्या राजसत्तेच्या टाचेखाली. ही झाली राजकीय कारणं. त्यानंतर आपल्याला समोरचा जो मुद्दा आहे भ्रष्ट प्रशासन व्यवस्था, हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया. धन्यवाद.